एखाद्या सेलिब्रिटीला बघण्यासाठी जशी गर्दी होते तशीच गर्दी एका बैलाला बघायला झाली. नक्की कुठला बैल होता आणि आम्ही कुठे गेलेलो चला बघूयात. सकाळी लवकर उठून पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाकडे निघालो. लांबूनच डोंगरावर माणसांची खतरनाक गर्दी दिसत होती. मैदानात पोहोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपलं आयडेंटिटी घेतलं. एवढ्या सकाळी मैदानात एवढी खतरनाक गर्दी पाहून थोडा हँगच झालो. मी मैदानात पोहोचलो तेव्हा 30 गट पळून पण झाले. कमिटीनं मैदानाचं एकदम भारी नियोजन केलेलं. याच गटात 10 सरजा गटपास झाला. बैल गटपास झाला की लगेच माणसांची गर्दीच जमली. मी जरा सेल्फीच घेत होतो तेवढ्यात मग गर्दी आलेली. नक्की एवढं कोण आलंय हा विचार मी करत होतो. तेवढ्यात एवढ्या गर्दीत पण मला शिंग दिसली आणि त्यावरनं ओळखलं की हा बकासूरच असला. शेवटी एवढ्या गर्दीत पण मला बकासूर बघायला भेटला. एकदम 10 गट खाली गेलेले आणि सगळ्यात शेवटच्या गटात बकासूर पाहणार होता. बकासूरचा गट सुटला की मैदानात कालवाच सुरू झाला आणि शेवटी बकासूर गटपास झाला. तो गटपास झाला की माणसांनी सगळा जल्लोषच सुरू केला. त्यानंतर पुढच्या गटातली बैल खाली पळायला निघाली. आम्ही पण सुट्टीचा थरार बघायला खाली निघालो. एवढं ऊन असून पण माणसं काय जागेवरून उठत नव्हती. सगळी बैल इथं झेंडा पडायची वाटच बघत होती. झेंडा पंचांनी झेंडा टाकला की तुफान लढत चालू झाली. थरार फक्त तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा अनुभवायला भेटेल. त्यानंतर आम्ही गोडच्या सर्जाचा फेरा बघून जेवायला निघालो. मैदानात सगळीकडे फिरून तर लय भुका लागलेल्या. जेवणावर ताव मारला आणि परत मैदानात आलो. मैदानात एक बैल लयच दुरा उडवत आलेला. एवढं पब्लिक घेऊन आलेला बैल नक्की कोण होता हे बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून तुम्हाला जर समजलं असेल तो नक्की कोण होता तर कमेंट करून नक्की सांगा. नाहीतर आपला पार्ट 2 बघायला विसरू नका. धन्यवाद.